आई माऊलीचा उदो उदो. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं न्यू ब्लॉगमध्ये. सकाळच्या वाजल्यात 5 ना, आता आम्ही चाललो बद्रीनाथला. तर आज आमचं दर्शन आहे बद्रीनाथचं. तर इथे सर्वजण रेडी झालेत, बॅगा वगैरे गाडीत टाकलेत. आता मी निघू डायरेक्ट बद्रीनाथला जायला. तर चला भेटू गाडीत. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. तर चला गाईज, आमची ट्रिप चालू झाली आहे. तर आम्ही चाललो आहे बद्रीनाथला. तर गाईज सकाळी 5 वाजता निघलो होतो. तर आता वाजलेत 9 ना. आता आम्ही थांबलो इथं नाश्ता करायला. तर आता नाश्ता वगैरे करून मग निघू आम्ही आमच्या पुढच्या रस्त्याला बद्रीनाथच्या दर्शनाला. तर आता इकडचा व्ह्यू पण बघू शकतो, एवढं भारी आहे. तर गाईज आता आम्ही बद्रीनाथला जात होतो दर्शनात. आम्हाला एक रस्त्यात मंदिर भेटलं नरसिंह नारायणाचा. तर त्याची पुढची मध्ये आमचे भाऊ देतील. नरसिंह मंदिर हे जोशीमठमध्ये आहे. आणि जोशीमठमध्ये विशेषतः या मंदिराची माहिती म्हणजे की बद्रीनाथची जी पालखी 6 महिन्यासाठी जी डोली येते ती ह्याच मंदिरात त्याचे 6 महिने पूजा केली जाते. ते जे ठिकाण. आणि तर गाईज जस्ट पोहोचलो आम्ही बद्रीनाथमध्ये. आणि इकडचं टेम्परेचर पण खूप बेकार आहे, जवळपास 2 या 3चं आहे टेम्परेचर. खूप थंडी वाजते. बर्फाची इथंच आमची रूम आहे. इथं समोर बर्फ आहे, इकडे आमची रूम आहे. तर त्या दर्शनाची इकडे लाईन लागली, बघू शकता तुम्ही. लाईन पण खूप आहे. जस्ट पोहोचलो आम्ही. आता बघू, फ्रेश होतो, जेवण करतो व दर्शनाला जातो आम्ही. रूमवरती आम्ही बॅगा वगैरे ठेवल्यात. आता आम्ही चालू खालती जाऊया जेवायला. आता आम्ही जातो खालती जेवायला. आणि इकडचं बरं बघू शकतो तुम्ही. टेम्परेचर 3 या 4चं आहे टेम्परेचर. खूप थंडी वाढले. इथं आमचा सुरेदार ट्रॅव्हल्सवाला, यांच्या जोडीला आलो आहे आम्ही. तर इथं आलो आम्ही जेवण करायला. मिक्स भाजी आहे, पनीर चिली आहे, चपाती वगैरे आहे ना. तर बसले सर्वजण जेवायला. तर गाय इथं सर्वजण झोपले, थंडी वाजली म्हणून. सर्वजण झोपले, मी झोपले इथे. -1 आहे. 5 वाजता -1 आहे. रात्री काय होईल? आमचा मेन माणूस बाथरूम मध्ये आंघोळ करतोय. त्याला पण तर आम्ही रेडी वगैरे झालोय जेवण करून. तर आम्ही सर्वजण निघालोय भारताचा पहिलाच गाव म्हणजे माणगावला सरस्वती नदी बघायला. तर थंडी पण खूप वाजते. मी 3 कपडे घालून पण सुद्धा थंडी वाजते मला. तर ही आमची गाडी आहे. तर गाडीत बसून आम्ही डायरेक्ट पोहोचतो माणगावला. चला भेटू पुढे. बाय. तर गाईज आता आम्ही भारताचा पहिलाच गाव म्हणजे माणगावला पोहोचलो आहे. नाही, चायनाची बॉर्डर आहे इकडं वरते. आता आम्ही आलोत माना गावात. हा पहिले भारताचा शेवटचा गाव होता, पण आता हा भारताचा पहिला गाव मानला जातो. आणि इथूनच पांडव स्वर्गवासी गेले होते. शंकराने त्यांना वरदान दिला होता. आणि इथेच याच ठिकाणी गणपतीने महाभारत लिहिला होता. आणि आपण जो आता बघत आहात, पातालातून आलेली ही सरस्वती गंगा खरोखर म्हणजे अति एकदम चमत्कारच असा आहे का पातालातून नदीचा पाणी पडतो, कुठून येतो काय ते समजत नाही. खरोखर ही आपल्या देवांचा चमत्कारच एक म्हणावा. तर काय तुम्ही बघितलं असेल, मला तुम्हाला सांगितलं असेल का सरस्वती नदी कशी आहे. तर ही बघू शकता सरस्वती नदी पातळातून आलेलं आहे पाणी पूर्ण. कशी कुठून काय माहिती नाही, पण ही पातळातून आली. तर गाईज आपले हे आहेत 5 पांडव. आमचं इकडचं दर्शन झालं. आता आम्ही निघालो डायरेक्ट बद्रीनाथला जायला दर्शनाला. ना गाडी फुल जाम आहे, 10 सीट भरल्यात गाडीत. तर गाईज आता आमचं दर्शनच इथं प्रोटोकॉलचं लेटर आलेत, तेच लेटर घ्यायला आलो. तर गाय आजचं दर्शन अनएक्सपेक्टेड दर्शन झालेलं. एवढं सुंदर दर्शन झालं ना बद्रीनाथ. एकदा दर्शन कसं झाला? एकदम सुंदर दर्शन झालं. बरं, दर्शन कसं आला? मस्त, एक नंबर दर्शन. तर गाय खूप भारी दर्शन झालेलं आहे आमचं. 2 धाम कंप्लीट पूर्ण झालेले आहेत. आणि खरोखर म्हणजे मनापासून दर्शन, दोन्ही आमचे मनापासून दर्शन झालेत. म्हणजे मन प्रसन्न झाला आमचा का आम्ही 2 धाम आमचे पूर्ण झालेले आहेत. तर काय भाऊनी सांगते असं, आमचे आज 2 धाम पूर्ण झाले आहेत. तर लवकर पुढचे 2 धाम पण आम्ही लवकरच करणार पूर्ण. तर गायज इथं स्पर्टिक माल बघत घेतले सचिन भाऊने. लाईव्ह टेस्टिंग भेटले आम्हाला.
तर गाईज आमचं दर्शन वगैरे झालं तर आम्ही चालू रूमवरती. जेवायचा काही प्लॅन आहे काही माहिती नाही, जेवू बघू. चला बाय बाय. हॅलो गाईज, स्वागत तुमचं न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही बद्रीनाथवरून रिटर्न हरिद्वारला जाणार आहेत. तर आज आमचं लास्ट डे होता, 2 धाम आमचे पूर्ण झाले. तर आज बद्रीनाथवरून हरिद्वारला रिटर्न जाण्यात आले. तर जवळपास 10 ते 14 तासाची रनिंग आहे हरिद्वारला. तर बघू आता किती वाजता पोहोचणार. सकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. ऊन आले 5:30 वाजता ऊन आले इकडं. टेम्परेचर जवळपास 1 आहे. दुपारच्या -1 आम्ही हॉटेल बघितलं, बसलो सर्वजण जेवायला. जेवण वगैरे करून आम्ही तसंच निघालो धारी देवीच्या दर्शनासाठी पुढे. इथे सगळ्यांना प्रसाद देतात. तुम्ही आता बघू शकता हीच तर गायज इथे ऍक्सिडेंट झाले, बाईकवरून 2 जण पडले. ते पाहिजे दोन्ही दगडा पडले ती. बोल गाडी माते की जय, आई माऊलीचा उदो उदो. तर काय आता आमचं दर्शन वगैरे झाले. तर आम्ही चाललो आहे हरिद्वारला रूमवरती आमच्या. तर रात्रीचा स्टे आमचा तिकडे जायचं. आता अजून पोहोचला 2 ते 3 घंट्यातील. तर चला भेटू रूमवरती. गाईज हरिद्वारला जात होतो, ट्रॅफिक फुल लागले. इकडे बघा वानर आहे अजून. गायज इकडे ऍक्सिडेंट झाले ना, नाव आमच्यावर ट्रॅफिक पण फुल जाम लागले, फार लांब आहे. मॅटर सोल्व झाले फायनली. 2 तासानंतर मॅटर सोल्व झाले. तर दोन्ही गाड्या गेल्यात आता. याने गाडी ठोकली नाही गाईज. तर चला आता भेटू डायरेक्ट हरिद्वारमध्ये. बाय बाय. तुम्ही मगाशी बघितलं असेल भांडणं झाली. तर आम्हाला खूप उशीर झाला तिकडे. आता जवळपास 11:30 वाजल्यात ना आम्ही पोहोचलो हरिद्वारमध्ये. नाही आमच्या इथे स्टे आहे आजचा ना. सकाळी आम्हाला जायचं आहे दिल्लीला, ट्रेन आहे आमची सकाळी. चला बाय बाय. आता बघतो